नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जगलो पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकर पुस्तकात 44 पान आहे. त्याच्यावर खाली एकदम आहे ना निष्कलंक बोलतो. काय चाललंय प्रकरण आपलं, म्हणजे असं संवाद रूपाने घटवून सांगितले तत्व एक समजवतोय. अभय कुमार आहे तो तत्व समजवतोय आपल्या मित्रांना. मग त्यातून तो 6 द्रव्यांचं स्वरूप सांगतोय. मग त्यात जीवाचं स्वरूप सांगून झाला तर पुद्गल सांगायला लागलाय. मग पुद्गल म्हणजे काय, पुद आणि गल जे मिळतं आणि विखरतं तर ते पुद्गल आहे. मग शरीर जी आहेत ती पुद्गल आहेत. किती प्रकारची शरीर आहेत, एकूण 5 आहेत. त्यामध्ये आपल्याला 3 आहेत, औदारिक, तेजस आणि कार्मण. आता त्याच्या पुढे सांगायला लागले. निष्कलंक म्हणतो, वाच. वस्तुनिष्ठ किंवा वास्तविक जाणले जाते किंवा कथन केले जाते, तर व्यवहारनयाने आरोपित कथन किंवा बेजूळ कथन केले जाते, जाणले जाते. व्यवहारनयाची परिभाषा कमोपर मानव. म्हणजे 2 नाही कुठले, व्यवहारनय आणि निश्चयने. निश्चयने काय सांगतो, जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप सांगतो तो निश्चयने. जसं तू कोण आहे असं माझ्या समोर आहे. जसं आपण आपलं नाव काय म्हणलं, काय सांगता, स्वाती म्हणता ना. हां, तर तिथं माझं नाव जीव आहे. तर हे निश्चय सांगितलं. पहिल्यांदा निश्चय सांगायचं मग व्यवहार. आपण पहिल्यांदा व्यवहाराने स्वतःला मानून बसलोय ना, ते मग ते शास्त्रासमोर बसल्यावर आठवतंय मी जीव आहे. घरी गेल्यावर आठवतंय का मी जीव आहे. काय निर्जीव झालेलं असतो घरात गेल्यावर आपण. म्हणून म्हणतात की जीवाची ओळख असेल ना किंवा जीवाची जागृती असेल ना तर कुठंही राहावा, मग तुम्ही दुःखी होणार नाही. कोणी काय म्हणलं तरी दुःखी होणार नाही. काय आपल्यावर प्रसंग आला, रोग झाला, काय अचानक आपत्ती आली, त्याच्यामध्ये दुःखी नाही होणार. पण आपण विसरून जातो ना की जीव आहे, बस जाणतोय जाणतोय. जसं उदाहरण सांगितलं होतं की तो आरसा काय करतो, फक्त दाखवतोय. त्याच्यात इष्टानिष्ट आहे का, त्याचे परिणाम काय, हे चांगलं आहे पोरग, चांगलं दिसतंय चेहरा, हा वाईट आहे, हा खराब आहे, रडतोय, हा हसतोय, काही नाही. जसं आहे तसं दाखवतोय ना, तसं आपलं ज्ञान आहे. ज्ञान काय करतंय, बस दाखवतंय असं आहे जाणा. ह्याच्या पलीकडे जाऊन ज्ञान पण काय करत नाही, पण मन घालता ना तुम्ही मध्ये त्याच्या, ते कार्य करतंय सगळं. आणि त्याच्यामुळे संसार आहे. म्हणून ज्ञाता राहा. तर निश्चयाने वस्तूचं जसं आहे तसं स्वरूप समजतं आणि व्यवहाराने आरोपित कथन कळतं. म्हणजे जसं की मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी आई आहे, मी मुलगी आहे, हे सगळे आरोपित कथन आहेत. कारण ते काय वास्तविक स्वरूप नाही. म्हणून व्यवहार सांगतो ते कहो पर मानो मत. मी स्त्री आहे, कहो पर मानो मत, क्योंकि मैं स्त्री नहीं हूँ. मी कोण आहे, हां, आणि तुम्ही कोण आहे, निर्जीव. पुढं निरंजन. समजले आता. व्यवहार न्यायाने मला 3 शरीर आहेत व निश्चय न्यायाने जीव ज्ञान शरीरी अशरीरी आहे. जीवा शरीरच नाही व जीव शरीरास करणारा देखील नाही. ऐकू येते का मामा? देवनारकींना किती शरीर आहेत. ए भैया, मामांना ऐकू येते का, ऐकू येते का, का जवळ बसू दे. देवनारकींना किती शरीरे आहेत सांग बरे. सांग बरे नमोकार. 3 शरीर. तेजस कार्बन सगळ्यांना असतं, फक्त औदारिक शरीर मनुष्य तिर्यंच्यांना आणि वैक्रिक शरीर देवनारकींना, असे 3 शरीरं प्रत्येकाला आहेत. फक्त जे मुनी आहेत आहारक वृद्धिधारी मुनी, त्यांच्या ठिकाणी एक शरीर जास्त आहारक. निश्चयाने जीवास शरीरच नाहीतच. व्यवहारनयाने वैक्रिक, तेजस, कार्बन ही 3 शरीरे आहेत. देव आणि नारकींना बरं का. अभय कुमार. या औदारिक वैक्रिक आहारक शरीराचा करता कोण आहे. वाचा टाकी निरंजन. या शरीराचा करता आहार वर्गणा, जीवासही शरीराचा करता म्हणले तर. काय म्हणायचं आहे, शरीराला कोणी बनवलं, त्याचा करता तर आहार वर्गणा म्हणजे पुद्गल आहेत.
तर पुद्गलाच्या द्वारे त्या शरीराची रचना झाली आहे. मग जीवाने शरीर बनवलं का नाही बनवलं? जीव शरीराचा करता आहे की नाही? जसं तुम्ही म्हणता मी स्वतःला फिट ठेवतो, काय वॉकिंग करतो, योगा करतो, प्राणायाम करून मी काय केलं आहे, स्वतःला फिट ठेवलं आहे म्हणजे माझं शरीर मी बनवलं, अशी तुमची मान्यता. पण सांगतायत असं आहे का? निष्कलंक. अरे असंभव दोष येतो. वाचा भय नमोकार. तेजस व कार्बन शरीराचा करता कोण आहे? वाचा तेजस शरीराचा जोरात वाचा, त्यांना ऐकायला कमी. तेजस शरीराचा तेजस वर्गणा करता आणि कार्बन शरीराचा कार्बन वर्गणा करता. कार्मण वाचायचं, कार्मण नाही. कार्मण शरीराचा कार्बन आहे ना, कार्बन शरीराचा कार्बन वर्गणा करता. म्हणजे ज्या त्या शरीराचा करता पुद्गलच आहे, तुम्ही नाही आहे. तुम्ही म्हणून स्वतःला असं म्हणू नका की मी बनवलं शरीर, मी टिकवलं, माझे डोळे चांगले, कान चांगले. लोक आजकाल सांगतात ना मी इतकं वय झालं तरी माझे दात चांगले आहेत बरं का. म्हणजे कशामध्ये आपलेपणा? म्हणजे मी बनवलं, मी केलं, हे अभिमान खोटा आहे. अभय कुमार. जीवास कर्मांचा करता मानले तर कुठला देश होतं सांग? जीव कर्मांचा करता आहे. कुठला दोष? का? पुद्गल द्रव्य आहे ते. जीव पुद्गलाचं, पुद्गल जीवाचं काहीही करू शकत नाही. एक निरंजन. निश्चयाने ज्ञानावरणादी 8 कर्मांचा जीवाशी संबंधच नाही. जीव कर्मांचा करता नाही आणि व्यवहारज्ञाने कर्म जीवाशी संबंधित आहे असे म्हटले जाते. म्हणून कर्माचा उदय, क्षय, उपशम, क्षयोपशमाचा करता कार्मण वर्गणाच आहे. जीवास करता मानले तर असंभव दोष येतो. म्हणजे जे काही कर्मांचं व्हायचं ते कर्मामध्ये होणार आहे. तू केलं असं म्हणलं उपचार आहे, पण तू करणारा नाही आहेस, म्हणून करता मानायला गेलं तर असंभव दोष येतो. जर करता झालो आपण तर काय आपत्ती येईल? मी जर कर्मांचा करता झालो तर काय आपत्ती येईल? एक प्रसंग, एक काय म्हणायचं, एक केस अशी उदाहरण. जर मी कर्मांचा करता झालो तर काय आपत्ती येईल? जोरात बोल. हां, म्हणजे कुठल्याही जीवाला असा त्याचा उदय नकोय. मग मी असा त्याचा कर्माचा नाशच करून टाकन, काहीच नाही. हां, मी कर्मांचा करताना मी चांगलेच कर्म करणार फक्त, आणि तेवढंच फक्त ठेवणार जवळ, बाकी सगळ्याचं तुमच्याकडे ढकलून टाकणार का? म्हणजे तिथं मला जे आवश्यक आहे, मला जे ज्ञानावरण कर्म पण कोणाला नकोय. मग सांगा की आत्ता जीव पाहिजे तर सर्वज्ञ पण होईल. म्हणजे हवं ते जीव हवं तो करेल. त्यामुळं असं तर नाही, आपल्या इच्छेप्रमाणे कर्म कार्य करत नाहीत. तुम्हाला भलेही वाटलं की आज शिखरजीची वंदना करावी, आज आपण मुनी दीक्षा घ्यावी, आज आपण मोक्षाला जावं, किती इच्छा झाली तरी सुद्धा आज तुमच्या अधीन नाही आहे ते का? आणि कर्मांचं कार्य कर्म करणार आहे, तुमचं कार्य तुम्ही करू शकणार आहे बस. म्हणजे तुमचं आज तशी योग्यता नाही आहे म्हणा की तुम्ही या समयात मोक्षाला जाऊ शकाल किंवा या समयात शिखरजीची यात्रासुद्धा करू शकाल. साधं म्हणलं ना, म्हणून या पर्यायांचा क्रम आहे एकानंतर एक. यामधली एक पर्याय ह्याच्यानंतर यावी एवढंसुद्धा तुम्ही त्याला डिस्टर्ब करू शकत नाही. सगळं नियत आहे, ह्याच्यानंतरच ही पर्याय येणार. म्हणजे जर असं असतं की मी जर पर्यायांचा करता म्हटलं तर सांग बघू आज ॲडमिशन करून घेतली असते का नाही तू? मग पाहिजे तिथं ते पण, आणि कोण मला द्यायला पाहिजे ॲडमिशन असं पण नाही. म्हणजे कोणाला जे पाहिजे ते डिग्री मिळाली असती, कोणाला पाहिजे ते सगळं करता आलं असतं, मिळवता आलं असतं. मला लाख रुपये पाहिजेत आत्ता हातामध्ये, लगेच मी मिळवणार. म्हणजे म्हणून सांगितलं की असं आपल्या अधीन नाही. पुद्गलाचं कार्य पुद्गल करणार आहे, मी त्याचं करता नाही. अभय कुमार. आहार वर्गना स्वतःचे कार्य करते, जीव नाही. हे समजल्यामुळे जीवनात हा फायदा होतो की शरीराची क्रिया प्रातर्विधी झाडणे, स्नान करणे, कपडे घालणे, धुणे, घरातील कार्य, स्वयंपाक, दुकानदारी, बांधकाम, खाणे पिणे यांचा करता निश्चयाने आहार वर्गना आहे. जीव किंवा इतर वर्गना नाही. शरीराच्या बालक, तरुण, वृद्ध अवस्था आहार वर्गनेचे कार्य आहे, जीवाचे नाही. स्पर्शन, रसना आदी जीवाचे कार्य मानले तर. म्हणजे इथंपर्यंत सांगतायत की
सगळं जीवाचं कार्य तुम्ही मानताय, पण ते जीवाचं कार्य नाही आहे, सगळं शरीराच्या अधीन आहे. लहान असो, मोठं असो, सुंदर असो, कुरूप असो, सगळं कार्य कोणाच्या अधीन आहे हो? शरीराचं कार्य शरीराच्या अधीन आहे, जीवाचं कार्य जीवाच्या अधीन आहे. मग मला सांगा की जीवाला वाटतं काय, म्हणजे तुमच्यावर समजा वाईट प्रसंग येणार आहे, काय आलाय, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्ही काय करता? अनेक उपाय करतात. त्याच्यामध्ये एक उपाय असा करतात लोक की ज्योतिषाकडे जातात आणि काय करता? भविष्य बघता. मग काय सांगताय ज्योतिषी? सांगते की तुम्ही हे करा, ते करा, किंवा हां नाही, पण तुमचा विश्वास असतो त्यावेळेस, कारण तुम्ही वीक असता ना त्यावेळेस, ते जे सांगल ते पटतंय. आणि समजा एखादा पॉईंट त्यांनी बरोबर सांगितला ना, संपली श्रद्धाच बसलेली असते त्याच्यावर, बरोबर सांगताय बरं का. ते बाकीचे दुसरे आहेत ना ते नाही, हेच बरोबर सांगतात. म्हणजे काय झालं, मग ते जे सांगेल ती पूर्व दिशा किंवा हस्तरेखा बघतात लोक, आणि मग त्याच्यावरनं पण भविष्य सांगतात. आणि कुठली काय वाकडी तिकडी गेलेली रेषा असली ती ते बघून म्हणणार काय, तुमचं हे चांगलं आहे, चांगलं आहे. मग पहिला चांगलं चांगलंच सांगतात, नंतर नाही वाईट सांगितलं ना ते ज्योतिषीकडे झालेला असतो, म्हणून वाईट ऐकायची तयारी नसते तुमची. मग करता बनायला गेला की नाही, आणि कोणाला बनवायला गेला, मग ते करतायत का आपल्या भविष्याचे? ते फक्त प्रेडिक्शन आहे. तुम्हाला फक्त काय म्हणायचं, एक तर्क आहे तो त्यांचा. हां बस, दुसरं काय नाही आहे. ते काय तुमच्या भविष्याचे शिल्पकार नाही आहेत. त्यांनी उलटं जे सांगितलं तसं तुम्ही वागून काय करणार, आपलं जीवन बदलवणार. म्हणून सांगितलं त्यांच्या अधीन नाही व्हायचं आहे. असं अनेक जण अधीन असतात बरं का, म्हणजे इतकी अधीनता असते त्यांना की ते जे सांगतील ते करायला तयार. आणि मग ते झाल्यावर माझं बरं होणारच इतका विश्वास. म्हणजे तेवढी श्रद्धा जर भगवंतांवर ठेवली तर जीवन तरून जाईल जीव बिचारा, आणि त्या कर्मांचा उदय असं क्षणात बदलेल, संक्रमण होऊन जाईल. पण ती श्रद्धा आपण बाहेर ठेवतो, त्यामुळंच अजून मिथ्यात्वाचा उदय संपत नाही. स्पर्शन रसना आदी जीवाचे कार्य मानले तर कुठला दोष येतो? असंभव, कारण ते सुद्धा सगळं कार्य पुद्गलाचं आहे. स्पर्शन रसना आहार वर्गणेचे कार्य आहे, ते जर जीवाचे मानले तर असंभव दोष येतो. अभय वाच. परमपूज्य श्री 108 आचार्य कुंदकुंद मुनिराज श्री ग्रंथाधिराज समयाचे कर्ते समयसारचे कर्ते मानले तर, म्हणजे समयसार त्यांनी लिहिलंय ना कुंदकुंद आचार्यांनी. मग करता म्हणायचं का नाही म्हणायचं त्यांना? का मग कोण करता? त्यांनी फक्त परिणाम केले, त्यांनी फक्त भाव केले. जे व्हायचं ते त्याची रचना जशी व्हायची ती पुद्गलाची पुद्गलामध्ये झाली आहे, मी त्याचं करता नाही आहे. त्यामुळे तिथं त्यांना तर भाव असे झाले की अजून भरपूर लिहावेत शास्त्र, किंवा जिनवाणी सगळ्यांना पोचावी, असे सगळे खूप भाव होते. पण जेवढं शक्य आहे तेवढं त्यांचे भाव त्यांनी व्यक्त केले. पण जे काय पुद्गलाचं कार्य व्हायचं ते तेवढंच झालं. म्हणून सांगतायत की जर असं मानलं तर निरंजन. वाचा. काय म्हटलंय? असंभव दोष येतो, कारण आहार वर्गण्याचे कार्य ग्रंथ आहे, म्हणून ग्रंथाचे करता आहार वर्गणा आहेत, मुनिराज नाही. म्हणजे एवढं स्वतंत्रता सांगितली की जरी त्यांनी ग्रंथ लिहिलाय तरी सुद्धा त्यांनी लिहिलेला नाही. ते असं मानत नाहीत की मी लिहिलं म्हणून. म्हणून प्रवचन सारमध्ये त्यांनी एक वाक्य काय घातलं आचार्यांनी, मा वल्ग तू जनह का काय, म्हणजे असं बाष्कळ बडबड नको लोकांची की आचार्यांनी ग्रंथ लिहिलाय म्हणून, मी लिहिलाय म्हणून. मी लिहिणारा नाही आहे, मी तर जाणतोय, असं त्यांनी स्वतःची सहजता प्रगट केलं आहे. म्हणजे मला कोणी करता म्हणायला जाईल तर मी सुद्धा या ग्रंथाचा करता नाही. अभय वाच की भैया. शिल्पकाराने भगवंतांची प्रतिमा केली, कुठला दोष? असंभव दोष. का बरं? प्रतिमाने आहार वर्गणेचे कार्य सगळं पुद्गलाचं आहे. आहार वर्गणा म्हणजे पुद्गल आहे. म्हणून जे काही तुम्ही करायला जाता म्हणताय ना ते सगळं अन्नद्रव्य असेल तर तुम्ही फक्त परिणाम केलेत. जसं मी परवा उदाहरण सांगितलं होतं, कुंभाराने घट बनवला की नाही, तो निमित्त झाला. म्हणजे पुद्गलाचं कार्य पुद्गलामध्ये झालं. मग कुंभाराने काय केलं? समयसाची 100 गाथा सांगितली ना त्यांनी. काय केलं कुंभाराने?
जीवोण करेदी घडम नेव पडम नेव से सगे दव्वे जोगु गा उत्पाद गाय ते सिंहवदी कत्ता. जो जीव आहे तो फक्त योग आणि उपयोगाचा करताय, त्याच्या पुढं जाऊन घटपट करणारा नाही आहे. करतो असं म्हणतो हे सगळं व्यवहार आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला करू शकत नाही. भाषेचा कर्ता जीव आहे की पुद्गल. आत्ताच आपण पुद्गल रूप वर्गणांचे 22 प्रकार पाहिले. त्यापैकी भाषेचा कर्ता निश्चय आणि भाषा वर्गणाच आहे. जीवद्रव्य सगळे हे वर्गणा म्हणजे पुद्गलच आहेत. कर्म वर्गणा, भाषा वर्गणा, आहार वर्गणा, शरीराच्या योग्य मनोवर्गणा वगैरे हे सगळं काय आहे, पौद्गलिक रचना आहे. त्याचा करता जीव नाही. निरंजन दिव्यध्वनीचा कर्ता आले तर एवढेच बोल मग. या आवाज नाही जात बाहेर. दिव्यध्वनीचा करता तर तीर्थंकरच की कोणी केली दिव्यध्वनी? निष्कलंक. मग तिथं पण त्याचा करता कोण आहे, बाहेर कोण नाही आहे. आता हे सांगायला लागले दिव्यध्वनीचा करता कोण. तू पुन्हा न विसरलास बघ. अंत विस्मरणशीलत्व काकी या इकडं आहेत, इकडं आहेत, इथं बसा काका त्यांच्यासोबत. विस्मरणशीलत्व सत्य. थांब थांब काय. तू पुन्हा नाही विसरलास बघ. हंत विस्मरणशीलत्वम वत्सस्य. निश्चय नयाने दिव्यध्वनीचा कर्ता भाषा वर्गणा आहे. व्यवहार नयाने उच्चाराने तीर्थंकरांना दिव्यध्वनीचा कर्ता म्हटले जाते. 7 स्वर ही भाषा वर्गणेचे कार्य आहे. जीवामुळे भाषा उत्पन्न होते असे मानले तर असंभव दोष येतो. हे समजल्यामुळे मी उत्कृष्ट प्रवचन करणारा, मला चांगले गाता येते हा अहंभाव सहजच गळून पडला. नीट लक्षात घे, शब्द हा पुद्गलाचा गुण नसून पर्याय आहे. तेव्हा शब्द मृदू असो की कठोर, त्यामुळे होणारे दुःख सुख दुःख सहजच संपेल. म्हणजे मी कोणाला सुख दुःख करू शकत नाही आणि त्या कोणाच्या भाषा वर्गणा सुद्धा मला सुखी दुःखी करू शकत नाहीत. म्हणून समयसारमध्ये काय सांगितलं त्यांनी, कोणी निंदा केली तुमची तर तुम्ही काय विचार करायचा, कोणी स्तुती केली तर काय विचार करायचा. असं तिथं इथं माझ्यासमोर तेवढं सांगायचं, बाहेर गेल्यावर काय करायचं काका, माझी कोणी निंदा केली तर मला किती वाईट वाटतं आणि मग किती काय म्हणायचं ते असं प्रिंट झालेलं असतंय. तर 10 वर्षांनी भेटला ना तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटलं होतं बरं का, बाकीचं सगळं विसरून जाणार चांगले गुण. म्हणून एका वक्त्यांनी परवा काय सांगितलं की समजा तू मला काहीतरी बोलला, निंदा केली माझी समज, किंवा हा निंदाच, आणि कालांतराने काय झालं मी नाही विसरले ते, मी धरून ठेवले तसंच, किंवा मला लक्षात आहे की तो आहे ना तो असाच बोलतो. मग मी तुझ्याबद्दल एक अशी इमेज बनवली ना, आणि समजा तुझ्यानंतर एक थोड्या दिवसांनी थोड्या काळांनी आणखीन कोणीतरी काहीतरी अजून वाईट बोललं किंवा अजून काहीतरी मला मर्मघातक झालं, तर तुझं इमेज थोडी पुश आउट होती आणि पुन्हा आता तो व्यक्ती जास्त ट्रेस होतो की तो जास्त वाईट आहे. म्हणजे काय झालं, तुमचा विषय बदलला की नाही. मग तुमचं दुःख कोण तुम्हाला दुःखी करणारा आहे, बाहेर कोण नाही आहेत, विचार मी करतो ना, ह्यानी मला असं बोललं तर त्याच्यामुळं मला किती दुःख. म्हणून सुखदुःखाचा करता बाहेर कोणीही नाही. म्हणून तुमचे विचार बदला तर तुम्ही सुखी होतात. मग एक वक्तानी काय सांगितलं, आज स्टोरी ऐकली मी की पोपट असतात 2 काय मामा, आणि 2 पोपट 2 पिंजऱ्यात असतात, पण ते पिंजऱ्यांचे आकार आणि प्रकार वेगळे असतात. एक पोपट असतो ते एकदम छोट्या पिंजऱ्यात, एवढं छोटं की त्याच्यात बसायला पण त्याला जागा नाही, हालायला जागा नाही, इतकं छोटं लोखंडी पिंजरा होता. आणि दुसरा पोपट एका सोन्याच्या पिंजऱ्यात होता, तिथंच एकाच घरामध्ये. आणि ते पिंजरा इतकं फॅसिलिटीज होत्या ना त्या पिंजऱ्यामध्ये, सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये. म्हणले खायला पेरू होता, पाणी ठेवलेलं, फॅन लावलेलं म्हणले पिंजऱ्यात पण त्या, आणि असं सगळं त्याला सगळी अनुकूलता. तर कुठला पोपट सुखी? सोन्याचं आहे रे, सगळे फॅसिलिटीज आहेत, कुठला पोपट सुखी? सोलापूरचा का पण अकलूजचा? तर त्यांना सांगायचं होतं की पहिला पोपट होता ना तो दुसऱ्या पोपटकडं बघून दुःखी होता. म्हटला मला किती कंजेस्टेड जागा दिली आहे, मला जरासुद्धा हालायला येत नाही, त्यात कसलं खराब पिंजरा आहे,
काय त्याच्यामध्ये खायची प्यायची सोय नाही, मी किती दुःखी आहे, माझ्याकडे जरासुद्धा सुविधा नाही आहेत, असा विचार करून हा पहिला पोपट दुःखी आणि दुसरा पोपट पण दुःखी का? हां, तर त्याला एका साधूंनी विचारलं तुम्ही दोघं दुःखी का दिसताय? मग पहिल्याने सांगितलं की माझ्याकडं सुविधा नाही आहेत म्हणून मी दुःखी आहे. दुसऱ्याला विचारलं तर तुझ्याकडं तर सगळ्या सुविधा आहेत. तो म्हणाला मला आकाश दिसतंय. मग त्यांनी सांगितलं पहिला सुविधांसाठी दुःखी आहे, दुसरा स्वतंत्रतेसाठी दुःखी आहे. म्हणजे जिथं स्वतंत्रता आहे तिथं सुख आहे. मग तुम्हाला बाहेरून सगळं मिळू देत तरीसुद्धा तुम्ही दुःखी ते दुःखीच. म्हणून जो बांधील असतो ना, मुनी असतात ते स्वतंत्र असतात म्हणून सुखी राहू शकतात. तुम्ही किती सुखी आहे हो? सुखी आहे का नाही काका? हां, थांबा हो, त्यांनी बोल देत. सुखी आहे का दुःखी आहे काका? नाही, असं नसते. एक तर सुखी नाही तर दुःखी. आमच्याकडे एकच गुण आहे, त्याची एक पर्याय असते कुठली तरी. म्हणजे मानलं तर सुखी, मानलं तर दुःखी. म्हणजे बंधनात आहे हा विचार सतत केलात किती मला करावं लागतंय किंवा हे सगळं ओढावं लागतंय, हे सगळे विचार आहेत तर बंधनात दुःखी आहे. आणि तेच किती मी स्वतंत्र आहे, कधी पण मी जाणण्यासाठी माझा उपयोग करू शकतो. जरी बाहेर स्वयंपाक चालू आहे, स्वाध्याय चालू आहे तरीसुद्धा. जैन धर्म हे पण स्थूल झालं हो. माझा उपयोग आहे ना तो माझ्यामध्ये मी सुरक्षित ठेवू शकतो हे ज्याला कळालं तो सुखी. आणि मी मला जाणू शकतो ना हे माझ्यामध्ये पॉवर आहे तर मी सुखी. नाहीतर आज सुखासाठी लोक काय नाही करत आहेत बाहेर. धनामध्ये सुख आहे का नाही भैया? नाही म्हणू नको, खिशातले सगळे काढून घेणार. म्हणजे मिळवायला जायचं नाही. मग धनात सुख आहे का नाही मामा? धन सुखाचं कारण किती आहेत बँकेमध्ये नावावर तुमच्या का नाही आहेत? काय नाही, सगळं देऊन टाकलं का? म्हणजे कोणाला धनात सुख वाटतं, कोणाला कुटुंबात सुख वाटतं, कोणाला कुठं तरी फिरायला जायला काय म्हणायचं महाबळेश्वरला जा, कुठं उटीला जा, तिकडं सुख. कोणाचं सुखाची परिभाषा किती वेगळी वेगळी आहे सगळ्यांची. म्हणून सांगतायत की सुख बाहेर नाही आहे तर मान्यतेत आहे आपल्या. मग तुम्ही मान्यता बदला तर सुखी सहज होऊ शकता. नाहीतर त्या मुलींच्या डोक्यावर शेगडी ठेवली होती, सुखी होते का दुःखी? त्या अंगावर तप्त दागिने घातले सगळे, सुखी का दुःखी? काय होती हो सुखाची परिभाषा त्यांची? त्यांनी कधी ह्याला बघितलंच नाही सुखाचं कारण म्हणून. आणि मी काय करतोय, हे शरीर सुखाचं कारण आहे मानतोय म्हणून दुःखी आहे. म्हणून तुमचं सुखाची वस्तू बदला. ज्याच्यामध्ये सुख आहे त्याच्यातून मिळणार आहे. तुम्ही ज्याच्यात नाही आहे त्याच्यात शोधायला गेला तर कधीच सुख मिळणार नाही. म्हणून असंभव दोष येतो असं सांगायला लागले. थोडंसं वाचा. दिव्यध्वनीचा करता तर तीर्थंकरच आहेत असं पण नाही, कारण त्या पण भाषा वर्गण आहेत, शब्द आहेत, उद्गल आहे. त्याचा करता जीव नाही. अभय कुमार. द्रव्य मनाचा करता कोण आहे? बघायचं काका? सांग निरंजन. संज्ञी जीव की असंज्ञी जीव? बोला माझा. हां, सांगतोच. आता तू मला जोरात. आता तू मला चकवू शकणार नाहीस. निश्चय आणि द्रव्यमनाचा करता मनोवर्गणाचा संज्ञी किंवा असंज्ञी जीव किंवा इतर वर्गणा नाहीतच. बरोबर. मनोवर्गणा हे पण एक उद्गलाचंच रूप आहे. मग त्यामुळं मन जे बनलं ते मनोवर्गणांनी बनलं. म्हणून मन सुद्धा पुद्गल आहे. माहिती आहे का तुला? आपल्याला वाटतं मन माझं आहे, पण मन सुद्धा पौद्गलिक रचना आहे. जर माझं असतं जीवाचं मन तर सिद्धांना पण मन असतं, पण सिद्धांकडं मन नाही. माहिती आहे तुला? सिद्धांकडं मन नसतं, सिद्धांकडे इंद्रिया नसतात, शरीर नसतं. मग काय आहे त्यांचं रूप सांग? सिद्ध कसे आहेत का? हो ना, पण ते काय आहेत? कसे आहेत तो सिद्ध? कसे आहेत? हो की, पण कसे आहेत ते आहेत हे कशावरनं? बोला बोला की काका, काय म्हणत नाही ते बोला. सिद्ध कसे आहेत? सर्वज्ञ आहेत, अशरीरी आहेत, असं बोलायचं असतं. बघ कसं पटपट बोलले त्यांनी. अजून मला दिसत नाहीत ना, मग कसं म्हणायचं ते सिद्ध आहेत?
बोला काय म्हणताय, कसे आहेत? निराकार आहेत, बरोबर आहे. आकार नाही आहे त्यांना. अजून अनुभव करायला काय तुम्ही सांगेना. सिद्ध स्वरूप आहे. सिद्ध कशी आहेत? कुठल्याही इंद्रियाने गम्य नाही आहेत. जेव्हा मी अनुभव करतो ना मी सिद्ध आहे, त्यावेळेस मला जो काय अनुभव होतो तो कुठल्या इंद्रियांनी नाही होणार. डोळ्यांनी बघायला गेला तर आत्मा दिसत नाही, टच करायला गेला तर या आत्म्याला टच होऊ शकत नाही, कारण स्पर्श हे पुद्गलामध्ये होतो. मग तसे सिद्ध आहेत. जसं आपलं आता शरीर आहे ना, या आकाराचे पण आकार रहित, पण शरीर रहित, पण मूर्तिक रहित असे ते आहेत ना, जो मी आहे ना जसा असणार आहे तसे आहेत ते. मग त्यासाठी स्वतःचा अनुभव करायचा. मी कसा आहे, जसं आपण आरशात बघताना मी माझं रूप बघितलंय, त्यामुळं मला स्वतःला जाणायला गेलो की मला ते रूपच दिसतं, डोळ्याचा विषयच दिसतो. पण डोळ्याचा विषय म्हणजे मी नाही आहे. मग मी कोण आहे? मग तुम्ही फील करताना ते फिलिंग बघा. ते फिलिंग तुम्हाला कुठल्या इंद्रियांनी नाही करावं लागत. जसं तू नमोकार आहे, काय करतो फिलिंग? असं नाक डोळे कान आहेत म्हणून मी नमोकार आहे. काय करतो स्वाती भावी? स्वाती म्हणजे काय आहे? असा आकार आहे, असं शरीर आहे, रूप आहे म्हणून मी स्वाती आहे. काय काका? संतुष्ट आहे म्हणून मी संतोष आहे. कसं आहे? जी फिलिंग आहे ना आपली, जसं जाऊ देत, हे पण नाही, मनुष्य वगैरे पण नाही. समज तू काय आता इंजिनियर झाला समज, तर मी इंजिनियर आहे. काय करतो रे फिलिंग? कशाच्या द्वारे जाणीव करतो की मी इंजिनियर आहे? मग ती जी फिलिंग आहे ना ती कुठल्या कशाच्याही अधीन नाही आहे. तो जे जाणतो ना त्याला बघा, तोच मी आहे. मग म्हणून ते कुठल्या आकार प्रकारामध्ये कुठल्या तरी रूपामध्ये घालायला जाऊ नका, कारण आत्मा हा रूपी नाही आहे, अरूपी आहे, निराकार आहे. मग तसा मी आहे ही अनुभूती आपण करू शकतो. फक्त प्रयत्न करायला पाहिजे. आपण जो उपयोग बाहेर घालतो तो आत लावायचा थोडासा. जो याला जाणतोय त्या जाणणाऱ्याला जाणा असं सांगितलं जातं. म्हणून या शब्दांना सुद्धा जाणणारा कोण आहे? स्वतःला प्रश्न विचारायचा तर उत्तर मिळतं. ऐकतंय कोण? ऐकायलंय? कान? कोण ऐकायलंय? जीव ऐकतो का? मग कोण ऐकायलंय? जीव तर जाणतो, ऐकतो कोण? हां, ऐकतो म्हणणं हे उपचार आहे, पण त्यात पण जीव जाणतोय. शब्द कानावर आले तर त्या शब्दांना पण मी जाणतोय. ही जी जाणीव आहे ना त्याला जाणायचं. याला मी जाणतोय असं. जसं भगवंतांची मूर्ती पाहतोय आपण, त्याला कोण जाणतंय? तुम्हाला वाटतंय की डोळ्यांनी बघतोय आपण, पण जाणणारा जो आहे ना त्याच्याकडं बघा असं सांगितलं जातं. आणि तसं धर्मदास शुल्लकजींना त्या गुरूंनी सांगितलं की तू सिद्ध त्या डोळ्याने बघायला त्या शिखर जीवच्या पहाडावर 3 दिवस बसले ते उपास घेऊन, असे वर बघत सिद्ध दिसतात का म्हणून. दिसणार का? नाही दिसले. मग त्यांनी येऊन सांगितलं की मला सिद्धांचं दर्शन झालं नाही धर्मदासजींनी. मग त्यावेळेस गुरूंनी त्यांना सांगितलं की ते तुला असे दिसणार नाही आहे, ते तर ज्ञानाचे विषय आहेत. आणि मग त्यांना नेलं गाभाऱ्यामध्ये आणि तिथं दाखवलं की ही प्रतिमा, हे फरशी, ह्याला कोण जाणतंय? ह्याचे रंग वेगवेगळे आहेत, हे कोण जाणतंय? मग ते म्हणाले मी जाणतोय. मग तो जो जाणतोय ना त्याला बघ, तर तुला तुझा आत्मा दिसेल. हां, मग म्हणून सांगितलं तिथं हे शब्द वापरले गेले की बाहेर कशाच्या द्वारे पण मी जाणणारा नाही, मी तर ज्ञानाच्या द्वारेच ज्ञानाला जाणणारा आहे. म्हणून काय म्हणतो भजनामध्ये? ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, कल्पनाओं का एकदम विलय हो, भ्रांति का नाश हो, शांति का वास हो, ब्रह्म प्यारे, तेरी भक्ति में क्षण जाय सारे. काय म्हणले? ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो. समजलं का काय सांगायचं आहे? फील करून सांग बघू. म्हण. ज्ञानाने, ज्ञानामध्ये ज्ञानच असेल त्यालाच म्हणायचं अनुभूती, त्यालाच म्हणायचं सम्यक दर्शन, त्यालाच म्हणायचं आत्मा. याच्यापेक्षा वेगळा काही आत्मा नाही. त्या ज्ञानाला जाणा, ज्ञानाने जाणा.
तर तीच ज्ञानाची अनुभूती आहे. पुद्गलामध्ये सामान्य गुण आहेत का? हम्म, पुद्गलामध्ये सामान्य गुण अनेक आहेत, परंतु त्यात मुख्य जे 6 आहेत ते सांगतो. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, प्रदेशवत्व, अगुरुलघुत्व हे समजले तरच मोक्षमार्ग किंवा आनंद मार्ग समजतो. म्हणून हे 6 मुख्य आहेत. काय कळलं? हे 6 गुण आहेत. सामान्य गुण कोणामध्ये असतात? सगळ्या द्रव्यांमध्ये असतात, म्हणून त्यांना सामान्य गुण म्हणतात. जीवामध्ये पण आहेत, इतर द्रव्यांमध्ये पण आहेत. हेच सामान्य गुण. तर हे समजलं तर पुद्गलाचे पुद्गलात आहेत, माझे माझ्यात आहेत. अभय कुमार. शब्द, बंध, सूक्ष्म, स्थूल, आकार, खंड, अंधकार, सावली, ऊन, प्रकाश या जीवाच्या पर्याय आहेत ना? कोणाचे पर्याय आहेत? या तर पुद्गलाच्या अवस्था किंवा पर्याय आहेत व पुद्गलच यांचा करता आहे, जीव नाही. बरोबर. काय सांगितलं? आमचं हे सकाळी प्रकरण चाललंय पंचास्तिकामध्ये की जीवा पुद्गलाचे जे 6 प्रकारचे स्कंद आहेत, तर त्या स्कंदांचे हे भेद आहेत सगळे. जसं की अंधार हे कुठलं द्रव्य आहे? कसं काय? दाखव बघू हातात घेऊन. मग द्रव्य आहे हे सांगाले. जे जे दिसतंय ना ते तर पुद्गलच आहे. मग अंधार सुद्धा पुद्गल आहे. म्हणजे आपल्याला वाटते की अशी मी वस्तू हातात घेऊन दाखवली तर ते पुद्गल आहे ना. प्रकाश सुद्धा पुद्गल आहे. हातात घेऊ शकता का? अंधार नाही घेऊ शकत. ऊन, सावली हे सगळं सुद्धा पुद्गल द्रव्य आहे. म्हणून त्यांनी विचारलं ही जीवाची पर्याय आहे का? तर नाही, या सगळ्या पुद्गलाच्याच अवस्था आहेत. अभय कुमार. पुद्गल जड आहे की चेतन आहे? निरंजन. माझा पुद्गल जड आहे. पुद्गलाचे लक्षण जड केले तर अतिव्याप्ती दोष येतो. का बरं? सामान्य गुणाने काय आता? म्हणजे पुद्गलाला जर जड, पुद्गलाचं लक्षण जर जड केलं तर कुठला दोष होतो भैया? का? दुसऱ्या? हां, बरोबर. काय सांगितलं? न्यायदीपिकेमध्ये हे सांगितलंय ना. अतिव्याप्ती दोष कसा येतो? काय सांगितलं होतं काल? सांग. लक्ष आणि अलक्ष ह्यांच्यामध्ये जेव्हा लक्षण जातं तेव्हा त्याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. जसं काय केलं होतं लक्षण? आता हेच घेऊ की आत्ताचं काय? पुद्गल हे जड आहे. जड म्हणजे अचेतन. मग जर पुद्गलाचं लक्षण दिसते का काकी तुम्हाला? पुद्गलाचं लक्षण जड केलं, अचेतन केलं तर अलक्ष रूप कोण आहे तो? धर्म, अधर्म, आकाश, काल हे सुद्धा द्रव्य सगळे अलक्ष रूप जड आहेत. मग हे लक्षण फक्त याच्यामध्येच गेलं का? याच्यामध्ये पण गेलं जे की अलक्ष आहे. म्हणून जे लक्षण लक्षणी अलक्षामध्ये जातं तर तिथं अतिव्याप्ती दोष येतो. दुसरं उदाहरण काय सांगितलं होते? गाय काळी असते, काळी असते ती गाय असं म्हटलं तर कुठला दोष? का? नाही नाही नाही, काळी कोण पण असू शकते असं लावायचं. म्हणजे लक्षण काय केलं? काळा रंग गाईला असतो, गाईचाच काळा रंग असतो असं म्हटलं तर अतिव्याप्ती दोष येतो. कारण गाय लक्षभूत आहे त्यांच्यामध्ये तर जातच, पण जे अलक्ष रूप कोण होतं रे? म्हैस, अजून माकड म्हणा, असं कोण असतील तर ते त्यांच्यामध्ये पण काळा रंग आहे तर त्या सगळ्या काळ्यांना गायच म्हटलं तर अतिव्याप्ती दोष येतो. तसं सांगतात तिथं पण की जर पुद्गलाला जड म्हटलं तर अतिव्याप्ती दोष येतो. पुढं सामान्य गुणवालं पुद्गल म्हटलं तरी सुद्धा का? कारण सामान्य गुण अन्य द्रव्यांमध्ये पण आहेत, मग सगळ्यांनाच पुद्गल म्हणावं लागेल, म्हणून अतिव्याप्ती दोष येतो. चेतन ते पुद्गल असं म्हटलं तर असंभव दोष आहे, कारण चेतन पुद्गल नसतो, ते जीव आहे. स्थिती हेतुत्ववाले पुद्गल द्रव्य कुठला दोष? का? कोणाचं आहे? स्थिती हेतुत्व लक्षण कोणाचं? अधर्म. धर्मद्रव्य चालायला मदत करतं आणि अधर्मद्रव्य थांबायला.
मग स्थिती हेतुत्व हे अधर्मद्रव्याचं लक्षण आहे, पुद्गलाचं नाही, म्हणून असंभव दोष येतो. म्हणून स्पर्श रसगंधवर्ण हेच पुद्गलाचे योग्य लक्षण होय. अभय कुमार वाच. हलका भारी कोरा काळा तो जीव मानले तर निरंजन असंभव दोष येतो. का बरं? हलका भारी जीवाचं हां, म्हणजे रंगगुण जीवामध्ये नाही आहे, त्यामुळं या लक्षामध्ये कुठेही जात नाही ते. आता हे अतिव्याप्ती आहे. असंभवमध्ये जर जीवाला लक्ष केलं तर जीव कुठल्याही रंगाचा नसतो, त्यामुळं हे असंभव दोषाने सहित आहे. निष्कलंक. थंड गरम तो जीव अथवा गोड कडू सुगंध दुर्गंध जीवास मानले तर हे सगळे कोणाचे पर्याय आहेत? स्पर्श रस गंध वर्णाचे पर्याय आहेत. त्यामुळे त्या सगळ्या पुद्गलामध्ये आहेत, जीवाचे नाही, त्यामुळं असंभव दोष येतो. जीवामुळे शब्द मानला तर शब्द सुद्धा पुद्गलाचा गुण आहे, जीवाचा नाही, म्हणून असंभव दोष येतो. पहा, कुठेही जा, भारत असो वा परदेश असो, नियमाने सर्वत्र पुद्गल हे स्पर्श रस गंध वर्णमयच आहे. विचारा सानिकाला काय आहे? कुठं सानिका कुठे आहे? सियाटल, अमेरिका. हां, इथं आहे. आपल्या ज्ञानात आहे की नाही आता? तिथं कुठं आहे? हां, मग तिथं पण स्पर्श रसगंध वर्णच आहेत. बाकीचं सगळं त्याचे पर्याय वेगळे वेगळे असतील, पण पुद्गल ते पुद्गल. या विश्वामध्ये गंध नसेल, इतर स्पर्शादी आहेत असे पुद्गल द्रव्यच नाही, कारण सगळ्या पुद्गलांमध्ये सगळे गुण आहेत. हे पुद्गलाची शुद्ध दशा परमाणू आहे, तर अशुद्ध दशा स्कंद आहे. मग हे सगळं समजून आपल्याला काय फायदा? काय फायदा हो समजून? आपल्याला स्वरूप कळतं. कोणाचं स्वरूप? काय स्वरूप? जीवाचं. हां, म्हणजे आजपर्यंत माझी जी मिथ्या भ्रांती होती की जे काय दिसतंय, जे काय मी फील करतोय त्यालाच मी जीव मानत होतो. जसं की मन माझं असं मी मानत होतो. जर जी माझी वस्तू आहे तर ती माझी मायेपासून वेगळी व्हायला नको. मग जी माझी नाही आहे ती समजून घ्या की माझ्यापासून वेगळी होती आहे, म्हणजे ती माझी नाही. म्हणून काय वाक्य सांगितलं होतं? मेरा सो जावे नहीं, जावे सो मेरा नहीं. क्या बताया? माझं आहे ते जाऊचं नाही, जाणारच नाही. जाऊचं आहे ते माझं नाही. कोणाचं आहे? माझं ते माझं, जाऊचं ते जाऊचं नाही, जाऊचं पण माझं. हां, असं असते. तर माझं आहे ते कधी जाणार नाही, मायापासून भिन्न होणार नाही, आणि जे जातं ते माझं नाही. म्हणून माझं मायामध्ये कायम राहणार. जरी मी हे शरीर सोडून गेलो तरी माझं आहे ते माझ्याबरोबर. पोरं कोणाची आहेत? घर कोणाचं आहे? म्हणा की माझं आहे. मग ते घेऊन जाणार का नाही पुढच्या जन्मात? सोडावं लागतं बरं का. आत्ता ज्ञानातून सोडा, नाहीतर त्याच घरात जन्मावं लागतं तिर्यंच म्हणून. म्हणून काय करतोय? धरून बसलाय ना परिग्रह आपला. जे काय हे माझं आहे, एवढं मी कमवलंय, किंवा हे मी सगळं उभारलंय. जर त्याची आसक्तीमध्ये त्या विचारात मेलो तर तिथंच जन्मणार, परत परत जन्मणार, एकदा नाही अनेकदा. म्हणून सांगितलं असले विचार आपल्याला नको. कुठल्याही परिग्रहाचा मान नको, अहंकार नको, त्याचा मी स्वामी नाही, करता नाही. हे सगळं भेदविज्ञान करण्यासाठी सांगतायत. 6 द्रव्य का शिकायची? सगळ्यामध्ये सगळ्यापासून भिन्न मी जाणणारा आहे, हे जाणा. हो, जाणा. सर्व परद्रव्यांपासून भिन्न स्वतःचा एकमेव जीव जाणा. हा मी जीव ज्ञानवाला आहे, आनंदवाला आहे, अनंत शक्तीवाला आहे. अनुभवा. या शरीराचा करता मी नाहीच. माझा करता हे शरीर नाहीच. या शरीरात असूनही मी यापासून सर्वथा भिन्न भिन्नच आहे. जाणा. अरूपी रूप जाणा.
निराकार स्वरूपोऽहम् सिद्ध स्वरूपोऽहम् ओम विसर्जन। नमो अरिहंता।